कलाकार म्हणून काम करताना अनेकदा अशा भावना पडद्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक असतात. सध्या झी मराठीवरील विण दोघातलीही तुटेना या मालिकेत असंच एक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेची नायिका स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान हिने नुकताच एक ड्रंक सीन शूट केला. चौकटीबाहेर जाऊन काम करण्याची संधी मिळाल्यावर तेजश्रीने कसा हा सीन शूट केला या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, एक कलाकार म्हणून हा संपूर्ण सीन माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता, ज्यासाठी मला त्यांचे वर्षाचे सहाय्यक पुरस्कार देखील मिळाले होते. तांत्रिक अडचण असल्याशिवाय मी साधारणतः मॉनिटर जाऊन बघत नाही किंवा तो शॉट बघत नाही. मला स्वतःला पडद्यावर पाहणं थोडं कठीण वाटतं, कारण जर आपल्याला स्वतःलाच ते आवडलं नाही तर पुढच्या कामात आपण गोंधळून जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत दिग्दर्शक ओके म्हणतोय तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवूनच पुढे जाते. या सीनमध्ये मला स्वानंदीपेक्षा खूप वेगळं वागायचं होतं, त्यामुळे काम करताना खूप मजा आली. ज्या स्वानंदीवर प्रेक्षक प्रेम करतात त्यामुळे तिचा भाबडेपणा कुठेही कमी होऊ नये याचे भान ठेवूनच लेखकांनी हा सीन लिहिलेला आहे आणि दिग्दर्शकांनी तो उत्तमरित्या शूट केला आहे. माझ्यासाठी ही एक पर्वणीच होती. स्वानंदीच्या पात्राबद्दल एक गोष्ट विशेष आवडते मला, ती म्हणजे चॅनल आणि क्रिएटर्सने तिला कुठलेही टिपिकल मुळमुळ रडणारी नायिकेसारखं दाखवलेलं नाही. तिच्यासोबत जे काही घडते त्याबद्दल ती नेहमी प्रश्न विचारते. जिथे ती एरवी बोलू शकत नाही तिथे व्यक्त होण्याची मुभा या दारूच्या सीनमुळे स्वानंदीला मिळाली. मला आशा आहे की प्रेक्षकांना स्वानंदीचं हे रूप नक्की आवडेल. मित्रांनो, तुम्हाला स्वानंदीची विण दोघातलीही तुटेना या मालिकेतील भूमिका कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.